जय श्री राम। नमस्कार, ट्रॅव्हल ऑफ डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमधील काळाराम मंदिरात आपण आज जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत। या क्षेत्राचं महत्त्व तुम्हाला इथले पुजारी नरेश पुजारी गुरुजी हे आपल्याला सांगणार आहेत। चला आज जाऊया। नाशकात आल्यावर या काळाराम मंदिरात कसे यायचे, इथे आल्यावर कुठे राहायचं आणि काय खायचं याचा स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे। आता आपण थेट या मंदिराविषयी माहिती घेऊ। गोदावरी नदीच्या घाटापासून या मंदिराचे अंतर पायी जाण्या इतके आहे। चला आता आपण आत जाऊन हे मंदिर कसं आहे ते पाहूया। हा भाग जुन्या नाशकात पंचवटीत येत असल्याने येथे पार्किंगचा प्रश्न आहे। रिक्षाचा वापर करणे श्रेयस्कर ठरेल। हा आहे या मंदिराचा पूर्व महाद्वार। इथूनच आपण आत जाणार आहोत। या मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला समोर दिसतो असा भव्य सभामंडप। हा सभामंडप सर्व बाजूंनी मोकळा आहे। दोनशे 45 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फूट उंच दगडाची भिंत आहे। आता आपण येथील वंशपरंपरागत पूजाधिकारी वेदोपासक नरेश जयराम पुजारी यांच्याकडून या काळाराम मंदिराविषयी जाणून घेऊया। खूप सुंदर माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। जय श्रीराम। जय हे जे मंदिर आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी निवास केला होता त्या ठिकाणी हे आज मंदिर उभं असलेलं आपण या ठिकाणी बघतोय। त्रेतायुगात जेव्हा भगवान श्रीरामचंद्र वनवासाला आले होते तेव्हा ज्या ठिकाणी चित्रकूट वगैरे आदी पर्वतून भ्रमण करीत करीत ते या नाशिक क्षेत्री आले होते। अगस्ती ऋषींच्या सांगण्यानुसार त्यांनी या नाशिकच्या पंचवटी क्षेत्रामध्ये निवास केलेला आहे। या पंचवटी क्षेत्रामध्ये त्या काळी त्याची तपोभूमी होती, जंगल होतं, अरण्य या ठिकाणी होतं। या अरण्यातच 5 वडांच्या झाडांचा समूह या ठिकाणी होता, म्हणून या जागेला नाव पंचवटी असे या ठिकाणी पडले। त्या या पंचवटीमध्ये त्या भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला या ठिकाणी पर्णकुटी बांधायला सांगितली आणि या ठिकाणी निवास केलेला आहे। या ठिकाणी निवास करत असतानाच या ठिकाणी मग राक्षसांचा निपात करण्यासाठी मग भगवंतांनी काय केलेलं आहे, आपल्या सीतेला या ठिकाणी अग्नीच्या स्वाधीन केलेलं आहे या ठिकाणी। आणि नंतर मग या ठिकाणी माया रूपी सीता निर्माण केलेली आहे आणि त्या मायेचं नंतर रावणाने अपहरण या ठिकाणी केलेलं आहे। आणि नंतर रावणाचं अपहरण केल्यानंतर सीतेला अपहरण केल्यानंतर श्रीलंकेला घेऊन गेल्यानंतर जटायूच्या सांगण्यानुसार इथून रामाला मार्गदर्शन मिळालेलं आहे की आपण आता दक्षिणेकडे जाऊन दक्षिणेकडे या ठिकाणी नंतर इथून गेलेलं आहे। याच ठिकाणी शूर्पणखेचं नाक कान कापले गेलेले आहे। आजही ती जागा आपल्याला इथे 2 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आहे। 2 किलो त्याला तपोवन असं या ठिकाणी नाव आहे। प्रभू रामचंद्र या ठिकाणी निवास करत होते। या ठिकाणी आज आपण मंदिर असलेलं बघतोय। या ठिकाणी पूर्वी लाकडीचं मंदिर होतं, इसवी सन 800 पूर्वी। आणि त्यानंतर पेशव्यांचे सरदार होते रंगराव ओढेकर, त्यांनी या मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धार केला। ते लाकडी मंदिराच्या ठिकाणी हे मोठं भव्य असं अत्यंत सुंदर असं नागरी शैलीतलं या ठिकाणी हे दगडी मंदिर उभं केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असं हे कोरीव काम आपण बघतोय। हे मंदिर बांधताना कुठेही दगड, चुना किंवा सिमेंट याचा वापर केलेला नाहीये, तर साचेबंद पद्धतीने एकाच एक दगड गुंफून या मंदिराची निर्मिती या ठिकाणी केली। या ज्या मूर्ती आपण बघतोय स्वयंभू श्रीरामाच्या, या मूर्ती या नदीमध्ये मिळाल्या। इथे जी गोदावरी नदी वाहते त्या नदीमध्ये या मूर्ती मिळालेल्या आहेत। त्या नदीमध्ये आजही नावं त्या कुंडांना अशी आहेत, रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड अशी वेगवेगळ्या प्रकारची कुंड त्या ठिकाणी आहेत आणि त्या कुंडामध्ये आपल्याला या मूर्ती मिळाल्या। या मूर्ती वालुकामय आहेत, त्याचप्रमाणे या कोणी बनवलेल्या असल्यामुळे नदीमध्ये मिळालेल्या असल्यामुळे या मूर्तींना स्वयंभू मूर्ती असे या ठिकाणी म्हटले गेले आहे। या ठिकाणी जर रामाची मूर्ती बघायला तुम्ही तर त्यांचा उजवा हात छातीवरती आहे आणि डावा हात त्यांनी चरणाकडे निर्देशित केलेला आहे। जो कोणी मला शरण येईल
जो कोणी माझं नामस्मरण करेल त्याचं मी अखंड रक्षण करेल, अशा प्रकारचं अभय या ठिकाणी भगवंतांनी या सगळ्या भक्तांना, सगळ्या साधू संतांना, ऋषीमुनींना या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा राम जो आहे तो अभय देणार आहे. जो कोणी रामाचं नाव घेतो त्याचं या ठिकाणी भगवंत रक्षण काय करतात. हे राम त्यांचं वचन आजही या ठिकाणी पाळत आहेत आणि आपलं सगळ्यांचं रक्षण करत आहेत. 12 वर्ष वनवासात असताना लक्ष्मण कधीही झोपलेला नाही, निद्रा घेतलेली नाही, ही स्मृती आजही या ठिकाणी कायम आहे. जेव्हा या मंदिरामध्ये शेजारती या ठिकाणी होत असते तेव्हा या ठिकाणी लक्ष्मणाची मूर्ती झोपवली जात नाही, निद्रा घेत नाही, तर फक्त राम आणि सीता या ठिकाणी शयन करण्यासाठी जात असतात आणि लक्ष्मण त्या शयनघराच्या बाहेर या ठिकाणी पहारा देत या ठिकाणी उभे असलेले आजही आपल्याला या ठिकाणी मंदिरात शेजारतीच्या वेळेस बघायला मिळतं. अशा प्रकारच्या सगळ्या चिरंतन अशा स्मृती या ठिकाणी वंश परंपरेने या ठिकाणी आपण टिकवून ठेवलेल्या आहेत. ज्या 14 पायऱ्या आहेत या ठिकाणी, या 14 वर्ष वनवासाचं प्रतीक या ठिकाणी मानले जातात आणि अशा प्रकारे 3 शिखर आहेत. प्रामुख्याने 3 शिखरावरती भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं असलेलं आपल्याला दिसत आहे. हा जो इकडचा जो सभामंडप आहे हा 40 खांबावर आधारित हा भला मोठा सभामंडप असून या ठिकाणी धर्माचं आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याचं केंद्र या ठिकाणी काळाराम मंदिर पूर्वीपासून आहे. या ठिकाणी प्रचारासाठी, धर्माच्या प्रचारासाठी या ठिकाणी कीर्तन प्रवचन या ठिकाणी सातत्याने होत असतात. जनमानसामध्ये आपला धर्म, आपल्या वेद, आपले या ठिकाणी पुराण याचा प्रचार आणि प्रसार या मार्फत या ठिकाणी या केंद्रामार्फत केला जात असतो. इथे जो समोर आपल्याला दिसतोय तो या ठिकाणी दास मारुती या ठिकाणी आहे. श्रीरामाचा अत्यंत भक्त, कायम नामस्मरण करणारा आणि दास समुद्रामध्ये या ठिकाणी स्थित असलेला असा हा मारुती या ठिकाणी दास मारुती आहे या ठिकाणी आहे. हा मारुती आणि भगवान श्रीराम यांचं नेत्रोन्मिलन सातत्याने या ठिकाणी होत असतं. म्हणजे एकमेकाच्या नेत्रांमध्ये भक्त आणि भगवान या ठिकाणी कायम या ठिकाणी बघत असतात आणि कोणाला काय पाहिजे हे नेत्रांमध्ये या ठिकाणी पटकन या ठिकाणी समजलं जातं. म्हणून नेत्रोन्मिलन असणारही एकमेव असं मंदिर या ठिकाणी अत्यंत उत्तमरित्या या ठिकाणी बनवलेलं आपल्याला दिसतं. हा जो हा मंदिराचा भव्य नगरखाना आहे, पेशव्यांच्या काळी या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता या ठिकाणी नगारे वाजवले जायचे. काकड आरतीला, माध्यान्ह आरतीला किंवा शेज आरतीला या ठिकाणी नगारे वाजवण्याची परंपरा या ठिकाणी होती आणि आजही या ठिकाणी गीत रामायण असेल, भक्तिगीतं असेल, भुपाळी असेल या ठिकाणी नित्य या ठिकाणी आता लावली जात असते आणि सर्व लोकांना, आजूबाजूच्या नागरिकांना जागृत करण्यासाठी, अत्यंत सुंदर वातावरण निर्मितीसाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात असतात. या ज्या ओऱ्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, या ओऱ्या एकूण यांची संख्या 84 असून मनुष्याला जो मनुष्य जन्म मिळत असतो 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म देह प्राप्त होत असतं. त्याचं प्रतीक म्हणून या 84 ओऱ्या या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. या जेव्हा यात्रेकरू येतात, निवृत्तीनाथाच्या यात्रेला असतील, सिंहस्थामध्ये असतील, तेव्हा त्या ओऱ्यांमध्ये ते निवास करतात. साधू संत भक्त या ठिकाणी निवास करत असतात. त्यांना या ठिकाणी निवास केल्यानंतर अत्यंत शांती या ठिकाणी प्राप्ती होत असते. हे आपण जे भव्य राम मंदिर या ठिकाणी बघतोय, या ठिकाणी अनेक संतांनी आजपर्यंत दर्शन घेतलेलं आहे, इथं उपासना केलेली आहे. इसवी सन 1100च्या काळात सांगता येईल या ठिकाणी चक्रधर स्वामींनी या ठिकाणी उपासना केली होती. या ठिकाणी नित्य ते दर्शनाला येत होते. त्याचप्रमाणे गजानन महाराज असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, रामदास स्वामींचं तर हे माहेर घरच होतं, तपोभूमीच या ठिकाणी होती. जांब येथून जेव्हा ते विवाह मंडपातून पळून आले होते त्या ठिकाणी सर्वप्रथम ते या ठिकाणी राम मंदिरात आले होते आणि या ठिकाणी राम उपासना त्यांनी केली आहे, बोलोपासना या ठिकाणी केली आहे. गायत्रीचं पुरश्चर्य या नाशिक नगरीमध्ये केलेले आहे. आजूबाजूच्या सगळ्या घरांमध्ये त्यांनी भिक्षा मागितली आहे. ओम भवती भिक्षां देही अशा प्रकारे या ठिकाणी या घराघरात नाद घुमत असे आणि त्यांना भिक्षा घातल्यानंतरच या ठिकाणी इथली गृहिणी भोजन करीत असे. जर एखाद्या वेळेस जर कोणी भिक्षा मागायला आलं नाही तर त्या घराच्या बाहेर पाटी लावली जायची की अजून इथली गृहिणीचं जेवण बाकी आहे, भोजन बाकी आहे. असं जर लिहिलं असेल तर गृहिणी समजायचं की त्या ठिकाणी अजून कोणी अतिथी आला नाही.
त्याला भिक्षा द्यायची बाकी आहे, म्हणून या ठिकाणी कोणीही नंतर त्या ठिकाणी अतिथी रूपाने जात असायचा, नंतर त्या गृहिणीचं तिथे भोजन होत असायचं. अशा प्रकारची भिक्षा देण्याची परंपरा या पंचवटीमध्ये त्या काळी पाळली जात होती. त्याचप्रमाणे गाईला गोग्रास असेल, या ठिकाणी असंख्य गायींची या ठिकाणी कळप आपल्याला त्या ठिकाणी त्यावेळी दिसत असेल. त्यानंतर गोंदवलेकर महाराज झाले. गोंदवलेकर महाराज देखील राम उपासक होते, राम भक्त होते, ते देखील या ठिकाणी मंदिरात येऊन गेल्याची आख्यायिका या ठिकाणी आहे. इतिहासामध्ये आपल्याला या गोष्टी सगळ्या बघायला मिळतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात या ठिकाणी बघायला मिळतात. त्यांनी देखील राम नामाचाच महिमा सर्वत्र या ठिकाणी उद्गोचर केलेला आहे आणि सर्वांना राम भक्तीला लावून सगळ्यांचं कल्याण व्हावं असा प्रयत्न गोंदवलेकर महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, या ठिकाणी रामदास स्वामी महाराज असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे नाशिकला यशवंतराव देव मामलेदार यांची समाधी या ठिकाणी गंगा तीरावरती आहे. ते देखील एक अत्यंत उच्च असे राम भक्त होते. ते देखील नित्य या राम मंदिरात येत असत आणि रामाची उपासना सेवा या ठिकाणी करीत असत. परंपरा आणि इथल्या नैवेद्य वगैरे त्या संदर्भात प्रश्न विचारला म्हणून मी या ठिकाणी बाकीची पुढची माहिती देत आहे. या ठिकाणी वंश परंपरागत पूजाधिकारी आहे. मंदिराचं निर्माण होईपर्यंत इसवी सन पूर्वापासून आमच्याकडे या ठिकाणी मंदिर आहे. आमच्या पूर्वजांना या ठिकाणी या मूर्ती प्राप्त झाल्या होत्या गोदावरी नदीमध्ये, म्हणून या मूर्ती पहिल्या आमच्या देवघरात होत्या. नंतर त्याचं लाकडी मंदिर बांधलं गेलं, नंतर त्या लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ही सगळ्या वृत्तांत आपण या ठिकाणी बघितलेलाच आहे. तर या मंदिराचे प्रारंभीपासून पूजा करणारी आमची ही पिढी आता या ठिकाणी आहे. त्या घराण्याचंच नाव या ठिकाणी पूजाधिकारी परिवार असं आहे. त्रिवर्ग म्हणजे 3 भाऊ सुरुवातीला होते. ते 3 भाऊचं विश्लेषण वाढत पिढी आज आम्ही 35 भाऊ या ठिकाणी आहोत आणि 35 भाऊ मिळून या ठिकाणी सगळ्या मंदिराची पूजा देखभाल या ठिकाणी करत असतो. एकाकडे नैवेद्याची पाळी, एकाकडे काकड आरतीची पाळी, कोणाकडे माध्यान्ह पूजेची पाळी, तर कोणाकडे शेज आरतीची पाळी, तर कोणाला या ठिकाणी मंदिरात बसून तीर्थ देण्याची पाळी, अशा वेगवेगळ्या रचना आम्ही आपापसात लावून घेतलेल्या आहेत. त्या परंपरेनुसार आहे. मोठ्या भावाचा झाल्यानंतर मधला भाऊ, मधल्या भावाचा झाला छोटा भाऊ, अशा क्रमाक्रमाने एक एक महिना चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ या मराठी महिन्यांप्रमाणे इथलं सगळं या ठिकाणी परंपरा आपण पाळत असतो. याचप्रमाणे या ठिकाणी त्रिवर्ग पूजाधिकाऱ्यांकडे एक विशिष्ट प्रकारची पूजा शैली देखील आहे. या ठिकाणी रोज रामाची पूजन अर्चन करताना पुराणोक्त मंत्र आणि वेदोक्त मंत्र अशा दोन्ही मंत्रांचा या ठिकाणी हे केलं सहभाग या ठिकाणी असतो मंत्रांमध्ये. आणि आमची पुढची पिढी देखील हे सगळे मंत्र तंत्र अत्यंत उत्तमरित्या शिकून हे सगळेजण या ठिकाणी कोणी ग्रॅज्युएट आहे, कोणी परदेशात आहे, कोणी या ठिकाणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, तरी देखील हे मंत्र सर्वांना ज्ञात आहे. आणि सर्व पुजारी परिवार या ठिकाणी अत्यंत आत्मीयतेने, अत्यंत भक्तीने या ठिकाणी राम पूजा करीत असतो आणि आपापली पाळी, आपलं कर्तव्य या ठिकाणी अत्यंत चोखपणे या ठिकाणी बजावत असतो. म्हणून या सगळ्या हिंदू परंपरा, वंश परंपरा आम्ही सर्वांनी टिकून ठेवलेला आहे. आता या ठिकाणी विश्वस्त मंडळ देखील कार्यरत आहे. 2001 पासून या ठिकाणी विश्वस्त मंडळ आहे. जिल्हा न्यायाधीश या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष आहेत. बाकीचे स्थानिक 7 ट्रस्टी आहेत आणि 3 पुजारी घराण्याचे विश्वस्त असे मिळून एकूण 11 जणांचं या ठिकाणी विश्वस्त मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील या मंदिराचा विकास करण्यासाठी, भक्तांच्यासाठी काही सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून देखील अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आणि दुसरं एक मला असं कळलं की अयोध्येत जे मंदिर उभारलं जातंय तर त्यांनी म्हणजे पूजा अर्चा कशी करावी यासाठी या मंदिरातून माहिती घेतलेली आहे. हे खरं आहे का? होय होय होय, एकदम बरोबर आहे. आमच्याकडे शंकराचार्य जेव्हा इसवी सन 800 मध्ये येऊन गेले होते तेव्हा शंकराचार्यांनी एक विशिष्ट पूजा शैली सांगितलेली आहे. अंतर्मातृका, बाह्य मातृका, पुरुषसूक्त आदी न्यासाचे प्रकार त्या पूजेमध्ये आहे. त्या अंतर्मातृकाचा न्यास करताना त्याची ध्यान पद्धती आहे. बहिर्मातृका न्यास करताना त्याची ध्यान पद्धती आहे आणि त्या ध्यान पद्धतीनुसार ते आपल्या शरीरातील इंद्रिय जागरूक करून ते केंद्रबिंदू जागरूक करून या ठिकाणी श्रीरामाचं पूजन केलं जात असतं. पुरुषसूक्ताचे नाव जसे पूजा करणाऱ्या व्यक्तीला असतात त्याचप्रमाणे या मूर्तीला देखील पुरुषसूक्ताच्या ज्ञानाने संपन्न केलं जात असतं. मूर्तीची या ठिकाणी स्नान पद्धती या ठिकाणी केली जाते. मूर्तीला स्नान घालताना सुद्धा आम्ही फक्त एकादशीला स्नान घालतो, कारण या ठिकाणी वालुकामय मूर्ती असल्याने तिची झीज होण्याचा संभव आहे. म्हणून या ठिकाणी फक्त एकादशीला मूर्तीला स्नान घातलं जातं. दर एकादशीला या ठिकाणी स्नान होऊन वेशभूषा या ठिकाणी बदलले जातात. वेशभूषेमध्ये सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी झग्याचे ड्रेस असतात. नंतर या ठिकाणी थंडीच्या काळामध्ये चड्डीचे ड्रेस असतात. चड्डीचा पोशाख असतो, म्हणजे विजार असते, त्याला विजार मराठीमध्ये म्हणूया. विजारीचा पोशाख असतो. आणि नंतर सोळ्याचे किंवा धोत्राचे फक्त पोशाख या ठिकाणी घातल्या. उन्हाळ्याच्या काळामध्ये वरचा भाग सगळ्या शरीराचा उघडा असतो भगवंताचा, श्रीरामाचा, जे आणि त्याला उटी लावली जात असते वैशाख महिन्यामध्ये. वैशाखाचा वनवात विवाह म्हणून. गुरुजी, या मंदिरात वर्षभरात कुठले कुठले उत्सव होतात? या ठिकाणी या मंदिरामध्ये
चैत्रापासून प्रामुख्याने उत्सवाला प्रारंभ होत असतो. गुढीपाडव्याचा दिवस असतो. त्या गुढीपाडव्यापासून या ठिकाणी राम नवरात्र या ठिकाणी प्रारंभ होत असतं. 9 दिवस नवरात्र असतं रामाचं. आमच्याकडे या पुजारी वंश परंपरेतील एका व्यक्तीचा त्या ठिकाणी हा बहुमान असतो. त्यांनी या व्रताला प्रारंभ करायचा असतो. व्रताला प्रारंभ करायचा म्हणजे काय तर या ठिकाणी या 9 दिवसामध्ये त्यांनी चपला घालायच्या नाहीत. अखंड रामनाम घ्यायचं. नदी ओलांडायची नाही. गोदावरी नदी क्रॉस करून तो दुसरीकडे जाऊ शकत नाही. या मंदिरातच त्याला थांबावं लागतं. या ठिकाणी कांबळ्यावरती झोपावं लागतं. दाढी करायची नाही. नख कापायचे नाही. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची हिंसा आपल्याकडनं होणार नाही. किडे मग मारले जाणार नाही. अशा प्रकारची काळजी त्यांनी घ्यायची असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी फलाहार करून किंवा दुग्धाहार करून त्यांनी उपवास या ठिकाणी करायचे असतात. त्रिकाल या ठिकाणी पूजा करायची असते. अशा प्रकारचा त्याचा मान या ठिकाणी असतो. म्हणजे चैत्र गुढीपाडव्याला प्रारंभ झालेला जो उत्सव असतो नवरात्राचा तो रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन होत असतं. प्रवचन असतील, कीर्तन असतील, व्याख्यान असतील आपल्या हिंदू धर्मावरती. अशा प्रकारे नाना विविध कार्यक्रमाची मेजवानीच या स्थानिक नागरिकांना त्या काळामध्ये या ठिकाणी असते. त्यानंतर रामनवमीच्या नंतर एकादशीला भली मोठी रथ यात्रा या ठिकाणी निघत असते. 2 रथ या ठिकाणी निघतात. एक गरुडाचा रथ निघतो. त्या गरुडाच्या रथामधून या ठिकाणी रामाच्या पादुका या ठिकाणी मारुतीच्या हातात या ठिकाणी जात असतात. नंतर दुसरा जो रामाचा रथ असतो त्या रामाच्या रथामध्ये श्रीरामाच्या तांब्याच्या भोग मूर्ती ज्या असतात त्या मूर्ती या ठिकाणी त्या विराजमान या रथामध्ये असतात. रामाच्या रथामध्ये पहिले गरुडाचा रथ पुढे जातो आणि नंतर मग रामाचा रथ त्याच्या पाठीमागून येत असतो. गरुडाचा जो रथ आहे तो संपूर्ण नाशिकभर भ्रमण करतो. मेन रोड वगैरे करून या ठिकाणी रामकुंडावर येतो. त्याचप्रमाणे हा जो रामाचा रथ आहे ज्याच्यात भोग मूर्ती आहे तो फक्त या ठिकाणी नदीपर्यंत जातो. तो नदी ओलांडत नाही. नदीच्या पैल तीरावर श्रीरामाने स्वतः जात नाही. कारण रामरायांनी या ठिकाणी अभय दिलेलं आहे इथल्या सगळ्या जनतेचं रक्षण करेल. मी हे स्थान सोडून कुठेही जाणार नाही. म्हणून रामरायाची मूर्ती आज तागाय ते नदी ओलांडून कुठेही जात नाही. म्हणून रामाच्या पादुका फक्त दर्शनार्थ भक्तांच्या दर्शनार्थ पहिले तीरावर म्हणजे नाशिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जात असतात आणि सर्व जनतेला दर्शन देत असतात. तर रथाचा जो सोहळा असतो तो अत्यंत सुंदर असतो. ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या असतात. सुवासिनी या ठिकाणी औक्षणाचं ताट घेऊन या ठिकाणी पुढे येत असतात आणि रामाचं स्वागत आहे या रथाचं स्वागत ते आपल्या दरबारी आपल्या घराच्या या ठिकाणी अंगणामध्ये करत असतात. अत्यंत सुंदर देखावा असतो. कुठे कोणी पाणी वाटत असतं, कोणी सरबत वाटत असतं, तर कोणी या ठिकाणी ते रथ ओढणाऱ्यांचे पाय भाजू नये, पोळू नये म्हणून या ठिकाणी रथाच्या मार्गावर पाणी देखील टाकत असतं. आणि ते रथ ओढणाऱ्या साधारणपणे 200 लोकांची सेवा आनंदी सगळे अनेक लोक या ठिकाणी करत असतात. अत्यंत सुंदर असा हा सोहळा असतो. त्या रथोत्सवाच्या अशा याच्यानंतर या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी अत्यंत उत्साहात या ठिकाणी हनुमान जन्म सकाळी 6 वाजता या ठिकाणी चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी संपन्न होत असतो. त्यानंतर अनेक या ठिकाणी असतात. नरसिंह जयंती असेल, कृष्ण जन्म असेल, कोजागिरी पौर्णिमा असेल, दिवाळीतलं लक्ष्मीपूजन असेल, असे अनेक सण वर्षभर या ठिकाणी साजरे होत असतात. आणि इथल्या स्थानिक नागरिकांना येणाऱ्या सगळ्या बाहेरगावच्या यात्रेकरूंना वगैरे ही एक प्रकारची मेजवानी या काळाराम मंदिरामध्ये असते. अनेक उत्सव या ठिकाणी त्यांना बघायला मिळत असतात. याचप्रमाणे दर एकादशीला भगवान श्रीरामांची या ठिकाणी पालखी बाहेर पडत असते. या ठिकाणी रामाच्या पादुकांना स्पर्श करण्याचा लाभ सर्वांना मिळावा. कुठल्याही जाती धर्माचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद पाळला जात नाही. या ठिकाणी पालखीमध्ये रामाच्या पादुका विराजमान होत असतात आणि या मंदिराच्या परिसरात या ठिकाणी फिरतात. प्रत्येक व्यक्ती त्या पादुकांवरती डोकं ठेवून आपलं या ठिकाणी राम भक्ती या ठिकाणी सही करू शकतो, व्यक्त करू शकतो आणि रामाला वंदन या ठिकाणी करू शकत असतो. अशा प्रकारचा दर एकादशीला साजरा होणारा या ठिकाणी पालखी महोत्सव देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, जो जनसामान्यांचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी रचना त्याची केलेली आहे. गुरुजी, या मंदिरात काही वर्षांपूर्वी काही समाजाच्या लोकांना प्रवेश नव्हता, तर तो कसा काय बदल झाला, तर त्याविषयी मला जरा सांगाल का? निश्चितच या ठिकाणी मंदिरांना म्हणजे फक्त उच्चवर्णीयांना पूर्वीच्या काळी प्रवेश या ठिकाणी दिला जात असे. मात्र रूढी परंपरा त्या काळच्या तशा होत्या. त्याच्या विचारानुसार लोकांच्या समाज रीतीनुसार त्या ठिकाणी ते महत्त्व त्या ठिकाणी होतं. मात्र डॉक्टर आंबेडकरांनी हा मोठा सत्याग्रह या ठिकाणी घडून आणला 2 मार्च 1930 साली. आणि त्यानंतर हे सगळं मंदिर या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी खुलं झालेलं आहे. प्रत्येक जण या ठिकाणी रामाच्या मंदिरात जाऊन त्याच्या पादुकावर डोकं ठेवून या ठिकाणी आपली रामभक्ती सादर करू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपलं दुःख रामाला सांगू शकतो आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल याच्यासाठी तो या ठिकाणी काही ना काहीतरी या ठिकाणी प्रयत्न करू शकतो, रामभक्ती करू शकतो.
गाभाऱ्यात मी प्रवेश करताच माझ्या कानांवर सुंदर असे मधुर स्वर ऐकू येऊ लागले. हे गुरुजी आपल्या सुरांमार्फत राम भक्तीत रममान झाले होते. गुरुजी नरेश पुजारीजी यांच्याकडून जी माहिती घेतली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सरांचं मी खूप खूप मनापासून ट्रॅव्हल ऑफ डीपली तर्फे आभार मानते. तुम्ही खूप छान पद्धतीने जी माहिती दिली त्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या, अवगत नव्हत्या, त्या कळल्या आम्हाला. आणि खूप खूप आभार, धन्यवाद तुम्हाला. जय श्रीराम. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन दिला आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ कधी अपलोड केला आहे तुम्हाला लगेच समजेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन नवीन ठिकाणं घेऊन भेटेन. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम.